आणि आता दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर बीडमधीलच आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित यांच्या नावाची चर्चा। मराठा आमदाराला मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता आहे, सूत्रांची ही माहिती। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार तुर्तास अजित पवारांकडे। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कारभार तुर्तास अजित पवारांकडे। विधान परिषदेमधील 5 जागा रिक्त, 5 पैकी 3 जागा भाजपच्या कोट्यात। राम सातपुते, जगदीश मुळीक, संदीप जोशी, संजय केनीकर, प्रमोद जठार, केशव उपाध्यांचं नाव चर्चेत। विधान परिषदेत निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा। शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी, शीतल म्हात्रे, रवींद्र पाठक यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना संधी मिळण्याची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार आक्रमक। पालकमंत्री पदाचा वाद सुटला नाही तर डीपीडीसी होऊ न देण्याचा आमदारांचा पवित्रा आहे। तटकरेंनी हट्ट सोडावा, अन्यथा रायगड पॅटर्न राबवण्याचा आमदारांचा सूचक इशारा। रायगड पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल, काळजी करू नका। आमदार भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। आमचा औरंगजेब सुतारवाडीमध्ये बसला। आमदार महेंद्र थोरवेंची नाव न घेता तटकरेंवर सडकून टीका। चुकीच्या पद्धतीनं राजकारण केल्यास रायगड लोकसभा लढण्याची तयारी असल्याचाही इशारा। गद्दारांची पिलावळ अशा वल्गना करत असेल तर जशास तसं उत्तर देऊ। अनिकेत तटकरेंकडून महेंद्र थोरवेंना गद्दारांची पिलावळ असा उल्लेख। प्रशांत कोरटकर महायुती सरकारचा हस्तक आहे का? ठाकरेंचे शिवसेनेचे उपनेते संजय पवारांचा सवाल। कोरटकरला कोल्हापुरी पायताण बसतील, संजय पवारांचा इशारा।